12वी सीबीएसई आणि सीईटी परीक्षांचे पेपर एकाच दिवशी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। 1 ते 4 एप्रिल दरम्यान सीबीएसई बोर्डाची परीक्षा होणार आहे। याच दरम्यान बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि त्यासोबतच 5 वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पार पडतेय। तर 4 एप्रिलला एलएलबी 5 वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा नियोजित आहे। तर त्याच दिवशी 12वी सीबीएसई बोर्डाच्या सायकोलॉजीचा देखील पेपर असणार आहे। त्यामुळे 1 ते 4 एप्रिलच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे। सीईटी आणि बोर्डांच्या परीक्षा ह्या खूप मोठ्या प्रमाणात क्लॅशेस होत आहे। वास्तविक पाहता या सीईटी मध्ये दोन्हीचा जर विचार केला, दोन्ही परीक्षांचा विचार करता परीक्षांचे पेपरच्या पद्धती वेगळ्या आहेत, मुलांना अभ्यास करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि जर एकाच दिवशी एवढ्या सगळ्या सीईटी घेतल्या तर निश्चित मुलांना दोन्हीपैकी एका परीक्षांना मुकावं लागणार आहे।